नहीं सर। ओके दिख रहा है सर। ओके नाही दिसत आहे सर. हाँ अभी देखी। वेट अभी दिख रहा है यस सबको? यस। ओके ओके ठीक है। तो जो नए लोग आए हैं उनके लिए सबसे पहले वेबसाइट क्या होता है ये आप जान लीजिए। वेबसाइट होता है एक मतलब वेबसाइट को आप अगर किसी चीज से कंपेयर कर सकते हो तो आप कर लो अपने घर से। जैसे कि आपका एक खुद का घर होता है, किसी लोकेशन पे वो बना हुआ होता है और उस लोकेशन का एक एड्रेस होता है। सेम वेबसाइट उस तरीके से काम करती है कि वेबसाइट का आपका एक एड्रेस होता है जिसे हम डोमेन नेम कहते हैं और वो वेबसाइट किसी लोकेशन पर बिल्डअप की होती है, उसे हम सर्वर कहते हैं। तो आप अपना जो घर होता है उसके साथ कंपेयर कर सकते हो वेबसाइट को। ओके जस्ट गिव मिनट। और कोई तो आ रहा है, अमरदीप। ओके ओके सो जैसे कि एड्रेस मैंने बोला, तो एड्रेस हम लेते हैं कोई भी डोमेन प्रोवाइडर से जो हमें हमारे घर का यानी कि हमारे वेबसाइट का एड्रेस देता है जिसे हम डोमेन नेम कहते हैं। यहाँ पर आप देख सकते हो हमारी कंपनी ने aplepunenews.com ये हमारी कंपनी का अभी एक डोमेन नेम है जो हमने GoDaddy से लिया है। तो ये हो गया हमारा एड्रेस। ओके और ये वेबसाइट हमने बिल्डअप किया है एक होस्टिंग सर्वर प्रोवाइडर थर्ड पार्टी के वेबसाइट से। ओके वो सर्वर प्रोवाइडर कौन है? तो वो है होस्टिंजर। ये हमें स्पेस देता है जहां पर हम हमारी वेबसाइट बिल्डअप करते हैं। ओके ये हो गया डोमेन नेम और ये हो गया होस्टिंग। और इन दोनों को कनेक्ट करने के लिए हम यूज करते हैं नेम सर्वर्स। एक आईपीज रहते हैं डीएनएस के, वो उसका यूज करके हम डोमेन नेम और होस्टिंग को कनेक्ट करते हैं। ये नेम सर्वर्स आपको देता है, जो जिससे भी आप होस्टिंग लेते हो वो आपको वो प्रोवाइड करता है। या तो ये आपको डैशबोर्ड में मिलेंगे या फिर आपको उनसे चैट करके वो मांग के लेना होता है। एक बार आपने प्लान खरीदी किया, परचेस किया, आप उनसे चैट कर सकते हो। चैट करके आप आपका नेम सर्वर जो है वो ले सकते हो। ओके कनेक्ट होने के बाद आता है कि उस सर्वर पर हमें वेबसाइट बिल्डअप करने होते हैं। तो वेबसाइट बिल्डअप करने के हमने कुछ सीएमएस के बारे में डिस्कशन किया था। उसमें से वर्डप्रेस ये सबसे अच्छा और सबसे पॉपुलर सीएमएस है जिसका यूज आउट ऑफ 10 9 पीपल करते हैं आज के समय में। तो हम जो फुल फॉर्म काय सीएमएस चा? कंटेंट मैनेजमेंट सिस्टम। ओके सो सीएमएस बहुत वेरियस टाइप्स के सीएमएस है मार्केट में अवेलेबल। वर्डप्रेस उसमें से सबसे पॉपुलर है। और वर्डप्रेस किस तरीके से हमने इंस्टॉल किया जाता है सर्वर पे उसके बारे में भी देखा। इसके दो प्रकार रहते हैं। एक तो आप डायरेक्टली उनके साइट से वर्डप्रेस का ऐप सॉफ्टवेयर जो है वो आप डाउनलोड कर सकते हो, ये पहला मेथड है। और दूसरा मेथड है कि आपका जो सर्वर प्रोवाइडर है वही आपको वर्डप्रेस का इंस्टॉलेशन देता है, जैसे कि इधर आप देख सकते हो ये इंस्टॉलेशन आपको प्रोवाइड करेगा। ये एक वे है। और दूसरा वे ये है कि आपको मैन्युअली डाउनलोड करके इसको सर्वर पे होस्ट करने का। ये दो वे है। ओके ये हो गया हमारा इंस्टॉलेशन तक का ओवरव्यू। इसके आगे हमने जो पढ़ा था वो था कि एक्चुअल में वर्डप्रेस कैसे दिखता है बैकएंड में। ठीक है तो ये एक्चुअल में वर्डप्रेस का डैशबोर्ड है और ये हमारी वेबसाइट है। ओके इसके बाद हमने क्या किया था, हमने एक पेज बनाने की कोशिश किया था जिसका नाम हमने दिया था फर्स्ट लेक्चर ऑफ डेवलपमेंट।
इसको आप देख सकते हो कि इस तरीके से हमने एक पेज बनाया था जिसके ऊपर मैंने आपको सारे जो ब्लॉग्स रहते हैं वर्डप्रेस के, वो मैंने आपको एक एक करके यहाँ पर एक्सप्लेन किया था कि कौन सा ब्लॉग आप किस तरीके से कहाँ पर यूज कर सकते हो। यहाँ पर हमने ये भी देखा था कि इमेज का अल्ट टैग वगैरह हम कैसे, कैप्शन वगैरह कैसे ऐड कर सकते हैं, कॅलेंडर का यूज कहाँ पर कर सकते हैं, लेटेस्ट पोस्ट। सर थोडं रिव्ह्यू कराल का मागे परत एकदा, म्हणजे आम्ही नव्हतो कालच्या लेक्चरला तर. येस येस, आज काय होणार आहे, आज हेच पेज आहे जे आपण इथे जे एलिमेंट्स पाहिलेले आहेत हेच आपण आज डिटेलमध्ये एक व्यवस्थित पेज बनवणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. मी फक्त आता एक ओव्हरव्ह्यू घेतोय जस्ट मागच्या लेक्चरला काय झालं म्हणून, सगळे एका सेम पेज वरती येण्यासाठी. ठीक आहे, ओके. सो ये सारे एलिमेंट्स हमने एक एक एलिमेंट से हमने यहाँ पर देखे थे. यहाँ पर हमने देखा था फॉर्म किस तरीके से क्रिएट किया जाता है. यहाँ पर हमने कमेंट्स के बारे में भी देखा था कि इंटरैक्टिव वेबसाइट के बारे में डिस्कशन हुआ था. तो ये बेसिकली हमने एक पेज बनाया था. ओके, तो यहाँ तक हमारा पिछला लेक्चर यहाँ तक हुआ था. तो आज हम करेंगे एक्चुअल में डिटेल में एक पेज बनाएंगे. ओके, उसे हम लैंडिंग पेज बोल सकते हैं. ओके, सो इसी पेज को हम स्क्रैच से बनाएंगे डिटेल में. कोई भी हम एक थीम लेंगे कि हमारी वेबसाइट का, हमारी वेब पेज का, लैंडिंग पेज का थीम क्या रहेगा. कोई बता सकता है कि किसी के दिमाग में कुछ आइडिया है कि किस तरीके का पेज हमें बनाना चाहिए. कोई क्वेरीज किसी को आया है, किसी के पास कोई प्रॉब्लम स्टेटमेंट है क्या. सर वेबसाईट ओके, हाँ यस ईशा. वेबसाईटचे पेजेस म्हणता का तुम्ही. फर्स्ट होम पेज असेल त्याचं, नंतर त्याचं हे असेल त्यांचे इन केस सर्व्हिस किंवा प्रोडक्ट काय असू शकतात ते, प्लस लास्ट मध्ये कॉन्टॅक्ट असं अशा विचारता का तुम्ही. येस येस, त्यातलं आपण आज एक लँडिंग पेज बनवणार आहे. ते झाले नॉर्मल पेजेस झाले वेबसाईटचे. जे तुम्ही लँडिंग पेज जर तुम्हाला जमलं तर ते पेजेस तुम्हाला ऑटोमॅटिकली जमणारच आहेत. लँडिंग पेज बद्दल आयडिया काय, लँडिंग पेज म्हणजे काय कोणी सांगू शकतं का मला. डिजिटल मार्केटिंग मधली गोष्ट आहे बरं का. लँडिंग पेज हा हो दे कंटिन्यू. लँडिंग पेज म्हणजे आपण कस्टमरचं जे रिक्वायरमेंट असते त्याची इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करतो ॲज अ बिझनेसच्या रिलेटेड. म्हणजे जर आपला जर प्रोडक्ट सेल करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण लँडिंग पेज वगैरे बनवतो आणि त्याचा डेटा कलेक्ट करतो. सर करेक्ट. नाही सर, जेव्हा आपण एखादा कस्टमर आपल्या एखाद्या वेबसाईटवर येतो आणि तो स्पेसिफिक काही रिक्वायरमेंट घेऊन येतो आणि त्याच्यावर क्लिक करतो, तर स्पेसिफिक त्याच प्रोडक्टशी रिलेटेड किंवा त्या सर्व्हिसशी रिलेटेड जेव्हा दुसरं पेज ओपन होतं त्याला लँडिंग पेज म्हणतात. करेक्ट, तुम्ही दोघंही बरोबर आहे. मी तुमच्या दोघांना आता थोडंसं इलॅबोरेट करतो. ठीक है, लैंडिंग पेज म्हणजे काय. लैंडिंग पेज मतलब क्या होता है. लैंडिंग पेज होता है एक ऐसा पेज जहां पर यूजर आने के बाद किसी एक स्पेसिफिक प्रोडक्ट या सर्विस के बारे में हमने डिटेल में इंफॉर्मेशन दिया होता है. हमारी कंपनी ने या फिर हमारी एजेंसी ने उस सर्विस या प्रोडक्ट के बारे में डिटेल में इंफॉर्मेशन दिया होता है और उसके ऊपर CTAs रहते हैं, उसके ऊपर TOC रहता है और उसके ऊपर रहता है सबमिशन फॉर्म्स, प्लस अगर आप न्यूज़लेटर प्रोवाइड करते हो तो न्यूज़लेटर. ओके, CTA मतलब क्या होता है, कोई बता सकता है. बटन होता है सर, कॉल टू एक्शन. करेक्ट, कॉल टू एक्शन. इसका मतलब क्या कि लैंडिंग पेज पर जब भी विजिटर्स आएगा वहां पर वो कॉल टू एक्शन पर क्लिक करेगा. कॉल टू एक्शन कोई भी हो सकता है, जैसे कि फॉर्म फिलअप करना हो, डायरेक्टली कॉल करना हो, व्हाट्सएप के ऊपर आकर चैट करना हो, लिंक्डइन का पेज लाइक करना हो, किसी भी तरीके से हम उसका डेटा कैप्चर करते हैं कॉल टू एक्शन के थ्रू. ओके, TOC क्या होता है. TOC किसी को पता है. मान लो अगर आपका कंटेंट किसी आर्टिकल फॉर्मेट में है,
ठीक है, अगर आपका सर्विस है कोई और वो आर्टिकल फॉर्मेट में आपने लैंडिंग पेज पर डिस्प्ले किया है तो वहां पर टीओसी लगता है। टीओसी मतलब टेबल ऑफ कंटेंट। जो भी उस आर्टिकल में हेडिंग्स वगैरह है, जो भी मेन बुलेट्स पॉइंट्स है, वो आपको उस लैंडिंग पेज पर वहां पर टेबल ऑफ कंटेंट में आपको दिखाना होता है। ठीक है, नेक्स्ट है सबमिशन फॉर्म। सबमिशन फॉर्म क्या क्या होता है, कोई बता सकता है? उसका सर हम फुल नेम लेते हैं, ईमेल आईडी, कॉन्टेक्ट नंबर। ओके ओके, ठीक ठीक है। सबमिशन फॉर्म किसी भी प्रकार का हो सकता है जिसमें मिनिमम फील्ड एक हो सकती है, मैक्सिमम फील्ड अनलिमिटेड हो सकती है। सबमिशन अगर आप लीड जनरेट कर रहे हो तो आपको ऐसी फील्ड लेनी चाहिए जहां से आप यूजर को कांटेक्ट कर सकते हो। उसमें दो टाइप आते हैं, एक तो आप मोबाइल नंबर ले सकते हो या फिर आप ईमेल आईडी ले सकते हो। ठीक है, और कुछ एडवांस भी तरीके होते हैं जैसे टीसीएस या फिर आप बड़ी बड़ी जो कंपनीज है, अगर आप उनके कुछ लैंडिंग पेजेस वगैरह देखोगे तो वो सिर्फ आपकी लिंक्डइन की प्रोफाइल लेते हैं। तो ऐसा भी रहता है जहां से यूजर को प्रोफेशनली आप कांटेक्ट कर सकते हो। ठीक है, सो ये लॅपटॉप लागत आहे तुला? हेलो काय? ओके नाही सर, काय नाही। ओके, सो ये हो गया हमारा लैंडिंग पेज के बारे में। तो आज हम उसी तरीके का एक लैंडिंग पेज बनाएंगे। ठीक है, तो हम एक कंसेप्ट लेके चलते हैं कि हमारा लैंडिंग पेज का कंसेप्ट क्या रहेगा। तो जैसे कि आप सब एनएमडी सर यस, लैंडिंग पेज फिर से डिफाइन करूं? लैंडिंग पेज, ओके। लैंडिंग पेज बेसिकली क्या होता है शुभांगी, कि एक ऐसा पेज होता है जिसके ऊपर हम यूजर को लाते हैं ऑर्गेनिकली या फिर पेड मार्केटिंग करके। कोई भी चैनल्स रहते हैं, वहां से यूजर को हम उस पेज पे लाते हैं। उस पेज पर हमारा प्रोडक्ट या फिर सर्विसेज का पूरा डिटेल में इंफॉर्मेशन रहता है। और उस लैंडिंग पेज पर कुछ चीजें मैंडेटरी होती है, जैसे कि सीटीए मैंडेटरी होता है, आपको वो डालना ही होता है। टीओसी होता है, लेकिन टीओसी के लिए आपको एक लिमिटेशन से, अगर आपका सर्विस या फिर प्रोडक्ट आर्टिकल फॉर्मेट में अगर आपने प्रोवाइड किया है लैंडिंग पेज पे, तब आपको टीओसी का यूज करना है। सबमिशन फॉर्म होता है। सबमिशन फॉर्म में मैंडेटरी चीज ये है कि एक बार यूजर ने वो फिलअप किया फॉर्म, उसके बाद वो आप उसको कांटेक्ट कर सकते हो, या तो वो फोन नंबर हो सकता है, या तो ईमेल हो सकता है, या फिर लिंक्डइन का प्रोफाइल हो सकता है। ठीक है, तो ये कुछ चीजें हैं। ओके, टीओसी मतलब क्या? टेबल ऑफ कंटेंट मतलब किसी ब्लॉग में आपने देखा होगा, एक ऊपर एक कॉलम रहता है जिसमें बुलेट्स पॉइंट्स रहते हैं, कि बेसिकली इंडेक्स, उस पूरा आर्टिकल का इंडेक्स रहता है। थोड़ा एडवांस लेवल है, जब आपको 3-4 साल 1-2 साल का एक्सपीरियंस आ जाएगा ना, तब आपको ये चीजें पता होती है। इसके आगे भी जाके लैंडिंग पेज की कुछ टेबल ऑफ कॉस्ट, टेबल ऑफ कंटेंट। अच्छा। हाँ, आप गूगल कर लो, इजी है, ब्लॉग्स में रहता है बेसिकली। ओके सर। ओके, रुको मैं आपको एक एग्जांपल के लिए दिखा देता हूँ। टेबल ऑफ कॉन्टेक्ट, सो ये देखो टेबल ऑफ कंटेंट। तो जो भी इस आर्टिकल में है, सबको स्क्रीन दिखाई दे रही है ना? जो भी इस आर्टिकल में है, इसको हमने ये किया है। तो ये अभी तो ये ब्लॉग है इस वेबसाइट का, लेकिन ये सेम चीज आप लैंडिंग पेज पर इम्प्लीमेंट कर सकते हो। ब्लॉग्स में भी ये चीज रहती है। ओके, कुछ ऍडव्हान्स लेवल का अगर आप सर म्हणजे हे वेबसाईटची इंडेक्स आहे का? वेबसाईटची इंडेक्स नाही,
ही त्या पर्टिक्युलर पेजची इंडेक्स आहे. अच्छा, पेजची इंडेक्स. ओके, पर्टिक्युलर पेजची इंडेक्स आहे ज्याला आपण टेबल ऑफ कंटेंट म्हणतो. ठीक आहे. ओके, सो लँडिंग पेज के बारे में. सर, मग लँडिंग पेज आणि ब्लॉग मध्ये काय डिफरन्स आहे? ब्लॉग वरती CTA नसतं. CTA असावंच असं नसतं. काही इट डिपेंड्स ऑन कंपनी, डिपेंड्स ऑन सर्व्हिसेस अँड प्रोडक्ट्स. कंपनी काही टाकतात CTA बटन्स, CTA ऍक्शन्स, कॉल टू ऍक्शन्स टाकतात. काही कंपनीज ओनली ब्लॉग इन्फॉर्मेटिव्ह पर्पज साठी देतात ज्याच्यावरती टेबल ऑफ कॉन्टेंट असतो. प्लस ब्लॉग लँडिंग पेज वरती जेव्हा फॉर्म आपण सबमिट करतो त्याच्यानंतर एक थँक्यू पेज वरती जातो. युजर जो आहे तो थँक्यू पेज वरती जातो. एक पेज असतं छोटंसं, त्याच्यावरती थँक्यू, तुम्ही फॉर्म फिलअप केला, धन्यवाद वगैरे असा एक मेसेज येतो. त्या पेजवरती युजरला आपण रिडायरेक्ट करतो लँडिंग पेजवरती एन्क्वायरी केल्यानंतर. त्याच्या मागे एक रिझन असतं की ते लीड जनरेशनची एक प्रोसेस आहे, ते आपण नंतर कधीतरी डिस्कस करूया. पण ब्लॉग मध्ये फॉर्म पण नसतो, तुम्ही टाकू शकता, बट फॉर्म सबमिट केल्यानंतर थँक्यू पेजवरती ब्लॉग तुम्हाला पाठवत नाही. हा डिफरन्स आहे दोघांमध्ये. फॉर्म ब्लॉग वर टाकू शकतो. सर, ब्लॉग म्हणजे मग प्लेन पेज असतं का? जसं वेबसाईटला लिंक्स वगैरे असतात तसं ब्लॉगला काही नसतं का? लिंक्स आपण टाकू शकतो, लिंक्स टाकू शकतो, CTA टाकू शकतो, फॉर्म टाकू शकतो. फक्त फॉर्म फिलअप केल्यानंतर थँक्यूला तुम्ही नाही पाठवू शकत. हा डिफरन्स आहे. मेन लँडिंग पेजवर वेबसाईटला टाकू शकतो आणि ब्लॉगला टाकू नाही शकत असं? वेबसाईट नाही मॅडम, लँडिंग पेज. वेबसाईट वेगळी. लँडिंग पेजला टाकू शकतो आणि ह्याला नाही टाकू शकत. हा, लँडिंग पेजला तुम्हाला टाकावंच लागतं. हे काही रूल्स आहेत. लँडिंग पेजला थँक्यू पेज आलंच पाहिजे, ब्लॉगला असले नसले काही हे नाही. म्हणजे ब्लॉगला तुम्ही ऍज अ लीड जनरेशनचं पेज म्हणून नाही पाहत, तुम्ही त्याला ऍज अन एज्युकेशन पर्पजली तुम्ही ते लोकांना दाखवत असतो. हा डिफरन्स क्लिअर झाला? ओके, सो आपण आता लँडिंग पेज क्रिएट करणार आहोत. आणि तुम्ही एकदा का लँडिंग पेज क्रिएट केलं की तुम्हाला बाकीचे पेजेस पण बनवायला इझी जाईल. हे तुम्ही बघू शकता. ह्या वेबसाईट वरती हे अबाउट असचं पेज बनवलेलं आहे, ब्लॉगचं पेज आहे, कॉन्टॅक्ट असचं पेज आहे. हे नॉर्मल पेजेस आहेत. ओके, असंच आपण आता जे आपलं पेज आहे ह्याला आपण ऍज अन लँडिंग पेज आपण ह्याला बनवणार आहोत. ओके, सो आपण एक कन्सेप्ट घेऊया, आपले न्यूज पुणे. सो आपण एक असं पेज बनवूया ज्याच्यावरती आपल्याला आता ओके, हिंदी में बात करता हूँ. हम अभी ऐसा पेज बनाएंगे जिसके ऊपर यूजर जो है, हमें इस टाइप के यूजर्स चाहिए जिनको हमारा जो न्यूज चैनल है अपने पुणे न्यूज, उसके ऊपर वो एज एन क्या बोलते हैं एंकर, एज एन एंकर उसको जॉब के लिए अप्लाई कर सकता है, या फिर उसकी लीड्स हम एक्वायर करेंगे अभी. ओके सर, ऐका ना, आपलं हे जर थर्ड पार्टी हे असेल सर्व्हर आणि ह्याचं वेबसाईटचं डोमेन कनेक्ट केलं तर त्याच्या पुढे पहिली फर्स्ट स्टेप जी आहे पेज क्रिएशनची, म्हणजे होम पेज किंवा ते सांगा ना पहिलं, की कसं तिथून पुढे जायचं. तेच सांगतोय का आपण म्हणजे आता? मग कसं आहे माहितीये का, मी तुम्हाला जे आता मी तुम्हाला एक पेज क्रिएशन दाखवतोय. पेज क्रिएशन मधलं जे सर्वात चांगलं पेज असतं ना, ते मी तुम्हाला कसं बनवायचं ते दाखवतोय. होम पेज, अबाउटस, कॉन्टॅक्टस हे तुम्ही हे शिकल्यानंतर ते आपोआपच शिकणार आहे. जसं इथे एक आपण नॉर्मल पेज बनवतोय, ऍड पेज न्यू आपण जे केलं, असंच तुम्ही होम पेज, कॉन्टॅक्टस, अबाउटस असंच बनवणार. त्याच्यामधलं जे चांगलं आहे ते लँडिंग पेज आहे, ते मी तुम्हाला शिकवलं, डायरेक्ट शिकवतोय. म्हणजे येते का लक्षात? हॅलो ईशा. हो सर, समजलं. हा, म्हणजे जसं नॉर्मल पेज बनवतात तीच प्रोसेस आहे, पण त्याच्यामधले जे काही ऍडव्हान्स गोष्टी आहेत ना, त्या पण मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे तुम्ही नॉर्मल पेजेस इझिली प्रॅक्टिस मध्ये बनवू शकता. ओके, आणि
तुम्हाला बाकीचे जे जसं की तुम्ही जे तुमचं डाऊट आहे की तुम्हाला होम ब्लॉग अबाउट ह्या गोष्टी पण तुम्हाला कशा बनवतात वगैरे त्या शिकायचं आहेत. एकदा का ते लँडिंग पेज आपलं बनलं की तुम्हाला त्या गोष्टी पण मी शिकवतो. त्यात काही एवढं म्हणजे मोठं रॉकेट सायन्स नाहीये, ते इझी आहे. ओके, ठीक आहे. सो आपण आता आपल्या लँडिंग पेजवरती जाऊया. हा हेडरचा पार्ट ॲज इट इज राहील, हा वरचा वाला. हा राईट साईडचा पार्ट तुमच्यावरती डिपेंड आहे, तुम्हाला ठेवायचं नाही ठेवायचं. आपण आता तात्पुरतं ह्या पेजला ट्राय करूया की आपल्याला राईट साईड बार नको आहे म्हणून. ओके, पेज कसं क्रिएट करायचं हे तर सगळ्यांना समजलेलं आहे ना, की इथे यायचं डॅशबोर्ड मध्ये आल्यानंतर इथं पेज मध्ये ऍड न्यू पेज जसं आपण हे केलेलं आहे. त्याच्यामध्ये कोणाला डाऊट नाही ना? सर आम्ही पेज नाहीच क्रिएट केलेलं, म्हणजे तेच म्हणतो. ओके, आम्हाला ना हे जे आहेत ना हे सगळे मेन्यू लेफ्ट साइड ते त्याचं इंट्रोडक्शन पासून म्हणजे. ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. आता हा वर्डप्रेसचा डॅशबोर्ड आहे. वर्डप्रेसच्या डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला हे होस्टिंजर जे वर्डप्रेस प्रोव्हाइड केलेलं आहे त्यामुळे होस्टिंजरचा एक पॅनल येतो, होस्टिंजर डॅशबोर्ड ज्याला म्हणू शकतो तुम्ही. ओके, डॅशबोर्ड वरती तुम्हाला सगळ्या गोष्टी एका मतलब समरी टाईप तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं डॅशबोर्ड वरती मिळतात. त्याच्यानंतर होम अपडेट मध्ये वर्डप्रेसचे काही जर नवीन अपडेट आलेले असतील तर ते तुम्हाला अपडेट्स मध्ये इथं पाहायला मिळतात. पोस्ट, आता जसं की आपण डिस्कस केलं की ब्लॉग मध्ये काय डिफरन्स आहे आणि लँडिंग पेज मध्ये काय डिफरन्स आहे किंवा नॉर्मल पेज मध्ये काय डिफरन्स आहे. तर ब्लॉग पोस्ट जे आहे ती ह्या पोस्ट सेक्शन मधून बनवली जाते. पेज जे आहे ते ह्या सेक्शन मधून बनवलं जातं. पोस्ट इथून बनवायची, पेज इथून बनवायचं. ओके, मीडिया म्हणजे काय की तुमच्या वर्डप्रेसच्या वेबसाईटमध्ये जे काय इमेजेस व्हिडिओज वगैरे जे काय आहेत ते तुम्हाला मीडियामध्ये बघायला मिळते. कमेंट्स, तुमच्या ब्लॉग पोस्ट वरती आणि पेजेस वरती ज्या काय कमेंट्स येतील ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये पाहू शकता. कॉन्टॅक्ट, लास्ट लेक्चरला ह्याच्याबद्दल डिस्कस केलं होतं की हे कॉन्टॅक्ट जे आहे हे प्लग इन थ्रू आपण आणलेलं आहे. ह्या वर्डप्रेसच्या आतमध्ये आपण एक एक्स्ट्राचं प्लग इन इन्स्टॉल केलेलं आहे जे कॉन्टॅक्ट फॉर्म 7 नावाचं आहे. त्या प्लगइनच्या मदतीनं आपण इथे कॉन्टॅक्ट फॉर्म ऍड करू शकतो. हे एक्स्ट्राचं थर्ड पार्टी प्लगइन आहे. अपीअरन्स मध्ये काही वेबसाईटच्या बेसिक गोष्टी असतात ते तुम्हाला अपीअरन्स मध्ये मिळू शकतात. जसं की थीम, तुम्ही कोणती थीम यूज करणार असाल, जसं की खूप साऱ्या थीम्स आहेत. डीवी आहे, इम्प्रेझा आहे, परत स्पेक्ट्रा आहे, खूप साऱ्या थीम्स आहेत. तुम्हाला सपोज पेड थीम दिली क्लायंटने, ती तुम्हाला यूज करायची, तुम्ही थीम सेक्शन मधून करू शकता. पॅटर्न्स हा कोर डेव्हलपमेंटचा प्रकार आहे, तो डिजिटल मार्केटरसाठी युजफुल नाहीये. कस्टमाइज म्हणजे तुम्हाला वेबसाईटमध्ये काही कलर कॉम्बिनेशन चेंज करायचं असेल, लिंकचा कलर चेंज करायचा असेल, त्या गोष्टी तुम्ही कस्टमाइज मधून करू शकता. विजेट, जसं की तुम्ही हा साईड बार बघितला, हा जो साईड बार आहे वेबसाईटवरचा हा वाला राईट साईडला जो दिसतोय रिसेंट पोस्ट, रिसेंट कमेंट, हे सगळं ह्या गोष्टी विजेट मधून येतात. ओके, मेनू म्हणजे जे आपला वरचा जो जे आता तुम्ही बोलला की होम, अबाउट अस, ब्लॉग, ते कसं आलं ते मेनू सेक्शन मधून येतं. सर मीडियामध्ये काय येतं? मीडियामध्ये इमेजेस आणि व्हिडिओज, परत SVG फाईल, PNG फाईल, JPG फाईल, सगळ्या पद्धतीचे व्हिज्युअल्स जे आहेत ते सगळं मीडियामध्ये येतं. हेडर, दिस इज अगेन कोर डेव्हलपमेंट पार्ट, नॉट फॉर डिजिटल मार्केटर. बॅकग्राऊंड, इम्पोर्ट डेमो डेटा, थीम, फाईल एडिटर, हे खालचे 4 पॉइंट कोर डेव्हलपर साठी आहेत. तुमच्यासाठी फक्त तुम्हाला जर काही जावा स्क्रिप्ट ऍड करायचे असेल, कुठे काही अनालिटिक्सचा कोड वगैरे काय ऍड करायचा असेल, त्यासाठी फक्त तुम्हाला हेडर सेक्शन यूज करायचं आहे. बाकी या खालच्या तिन्ही गोष्टी सगळ्या कोर डेव्हलपर साठी आहेत की ज्यांना काही कोडिंग थ्रू बॅकग्राऊंड चेंज करायचंय,
बॅकग्राऊंडचा कोड चेंज करायचा आहे, कुठला डेमोचा डेटा इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करायचा आहे, ऍक्च्युअल फाईल्स मध्ये कोडिंगच्या PHPच्या फाईल्स मध्ये चेंज करायचं, त्यांना थीम एडिटर फाईल आहे. ठीक आहे. सो हे अपीअरन्स मध्ये. प्लगइन्स, ज्या गोष्टी वर्डप्रेस तुम्हाला प्रोव्हाइड नाही करू शकत त्या गोष्टी तुम्हाला प्लगइन्स प्रोव्हाइड करतात. प्लगइन्स तुम्हाला एक्स्ट्रा थर्ड पार्टी कडून तुम्हाला ते डाउनलोड करून इन्स्टॉल करावे लागतात. प्लगइन्स हे पेड पण असतात, फ्री पण असतात. ऍज पर युअर रिक्वायरमेंट तुम्ही प्लगइन्स चूज करू शकता किंवा ऍज पर क्लायंट्स रिक्वायरमेंट तुम्ही प्लगइन्स चूज करू शकता. युजर्स हे म्हणजे तुमची वेबसाईट वरती तुम्ही युजर सुद्धा क्रिएट करू शकता, त्यांना ऍक्सेस देऊ शकता. टूल्स, हे काही टूल्स आहेत ज्याच्यामधून तुम्ही पेज इम्पोर्ट, पोस्ट इम्पोर्ट, डेटा इम्पोर्ट एक्सपोर्ट करू शकता. अगेन दिस इज फॉर कोर डेव्हलपर पर्सन. ओके. ओनली वन पॉइंट इज फॉर डिजिटल मार्केटर, साईट हेल्थ. दॅट मीन्स तुमची साईट कशा पद्धतीनं काम करते, की आता रिझल्ट आर स्टील लोडिंग, ह्या साईटचा इथं थोडासा रिपोर्ट येईल जो आपल्याला वर्डप्रेस प्रोव्हाइड करतं. ओके. शुड बी इम्प्रूव्ड स्टेटस आलेला आहे बघा. क्रिटिकल इश्यू आहे, एक सिक्युरिटीचा इश्यू आहे ह्या साईटवरती. युअर साईट हॅज वन प्लगइन वेटिंग टू बी अपडेटेड, एक प्लगइन आहे जे अपडेट झालं पाहिजे. हे सगळं तुम्हाला इथं गोष्टी साईट हेल्थच्या रिलेटेड येतात. हा पॉइंट फक्त डिजिटल मार्केटरसाठी आहे की जो त्याने डेव्हलपरला सांगायचा किंवा साईटच्या ओनरला सांगायचा की असे असे इश्यूज तुमच्या वेबसाईटमध्ये आहेत, त्यांच्यासाठी हा पॉइंट आहे. बाकी इम्पोर्ट, एक्सपोर्ट पर्सनल डेटा अँड इरेज पर्सनल डेटा हे सगळे कोर डेव्हलपरचे पार्ट आहेत. सर हे जे ह्याचं वेबसाईट आपण डेव्हलप करतो वर्डप्रेस मधून, आता तुम्ही जसं असं म्हणताय की तो पार्ट कोर डेव्हलपरचा आहे, मग डिजिटल मार्केटर आणि ह्याचं डेव्हलपर ह्याचं काय रोल आहे, म्हणजे कसं हे मला हे नाही समजलं, रोल काय आहे वेबसाईट मध्ये, डिजिटल मार्केटरने काय करायचं असतं याच्यात? येस ईशा, हे आहे कालच्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस केलं होतं की डेव्हलपर काय काम करतो आणि डिजिटल मार्केटर काय काम करतो. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आता की डेव्हलपर म्हणजे कोर वेबसाईट म्हणजे स्क्रॅच पासून वेबसाईट बनवायची की ज्याच्यामध्ये तुमचे वेगवेगळ्या पद्धतीचे कोड ऍडिशन येतात. पूर्ण वेबसाईट PHP घ्यायची किंवा UI घ्यायची, त्याच्यापासून पूर्ण ती वेबसाईट डेव्हलप करायची आणि ती डेव्हलप केलेली वेबसाईट रिस्पॉन्सिव्ह आहे का नाही मोबाईलवरती त्याला रिस्पॉन्सिव्ह करायची. काही नवीन फंक्शनॅलिटीज असतील त्या फंक्शनॅलिटीज करायच्या. सो जी स्क्रॅच पासून डेव्हलपमेंट असते ती आली कोर डेव्हलपमेंट मध्ये, की जसं की आता हे वर्डप्रेस तुम्हाला दिसते पण ह्याच्या बॅकएंडला पण खूप साऱ्या फाईल्स आहेत, खूप सारे कोड्स आहेत, खूप मोठा कोड लिहिलेला आहे. तर त्या कोडमध्ये चेंजेस करणे किंवा त्या कोडशी रिलेटेड काही गोष्टी असतात ते करणे, हे सगळं वर्डप्रेस डेव्हलपरचं काम किंवा वेबसाईट डेव्हलपरचं काम आलं. तुमचा जो रोल आहे तो तुम्ही डिजिटल मार्केटर आहात. आता होतंय काय की आधीचा जो एक 10 वर्षापूर्वीचा काळ किंवा 7-8 वर्षापूर्वीचा काळ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला डेव्हलपमेंटच्या म्हणजे वेबसाईट डेव्हलपमेंटचं तुम्हाला नॉलेज नसलं तरी चालत होतं डिजिटल मार्केटरच्या लोकांना. का? कारण की पूर्ण ज्या वेबसाईट्स वगैरे होत्या त्या स्क्रॅच मधने बनवल्या जायच्या. पण आता CMS आल्यामुळं काय आहे की कंपनीज किंवा थर्ड पार्टी एजन्सीज ह्या डिजिटल मार्केटरकडनं एक्सपेक्ट करतात की तुम्हाला पण वर्डप्रेसचं नॉलेज असलं पाहिजे, तुम्हाला पण वेबसाईट डेव्हलपमेंटचं बेसिक नॉलेज असलं पाहिजे, जेणेकरून की आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी डेव्हलपरकडे जावं लागू नये. प्लस तुमच्या डिजिटल मार्केटिंगमध्ये साईट हेल्थ, ऑन पेज SEO किंवा टायटल रायटिंग, डिस्क्रिप्शन रायटिंग, पेड ऍडव्हर्टाइजमेंट, हे लँडिंग पेज क्रिएशन, परत मेनू प्रॉपरली वर्क होतोय का नाही, रिस्पॉन्सिव्हनेस, ह्या सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या डिजिटल मार्केटरनं बघायच्या असतात. सो इथे 2 पार्ट येतात की डिजिटल मार्केटरचा एक लिमिटेड ऍक्सेस असतो वर्डप्रेस डेव्हलपमेंटमध्ये. तुम्हाला फक्त नॉलेज असणं महत्वाचं आहे आणि एक कशा पद्धतीनं पेज कसं क्रिएट करायचं, कशा पद्धतीनं कॉन्टेंट अपडेट करायचा, डिलीट करायचा, एवढ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. कशा पद्धतीनं इमेज ऍड करायची, कशा पद्धतीनं व्हिडिओ ऍड करायची, डिलीट करायची, फक्त एवढ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. इन डिटेलमध्ये वेबसाईट डेव्हलपमेंट तुम्हाला शिकणं गरजेचं नाही, कारण की तुम्हाला वेबसाईट ऑप्टिमायझेशन पण करायचं आहे, पुढे वेबसाईट वरती लीड पण आणायचे आहेत, ट्रॅफिक पण आणायचंय आणि पुढे ते तुम्हाला
गुगल अनालिटिक्स थ्रू तुम्हाला डेटा पण रिपोर्टच्या माध्यमातून क्लायंटला सबमिट करायचं आहे. म्हणजे वेबसाईट डेव्हलपमेंटचं बेसिक ते तुमच्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि डेव्हलपरच्या गोष्टी वेगळ्या आहेत. डेव्हलपरला फक्त पूर्ण वेबसाईट ऍज पर द रिक्वायरमेंट करून द्यायची आहे क्लायंटला. झालं क्लिअर ईशा आहे? हो सर, समजलं. हा, तुमचा रोल एक लिमिटेड आहे. तुम्हाला सगळ्याच गोष्टी तुम्हाला करायच्या नाही. तुम्ही कोणत्याही सर मग ते वेबसाईट डेव्हलपमेंट स्पेशालिस्ट असतात ते नाही आम्ही करू शकत जॉब? करू शकता तुम्ही इनिशियली. आता जे काही तुम्ही पेज क्रिएशन, परत प्लग इन अपडेशन, वर्डप्रेस इन्स्टॉलेशन ह्याच्यातून तुम्ही जॉब करू शकता. पण तुम्ही जो तुमचा कोर्स आहे डिजिटल मार्केटर, की तुम्ही जो कोर्स केलाय त्यानुसार तुम्ही इथूनच पुढे गेलं पाहिजे. तुम्ही मार्केटिंग फील्डमध्ये आहात, तुम्ही लीड जनरेशन मध्ये येता, तुम्ही न्यूज लेटर्स, ईमेल मार्केटिंग ह्या फील्डमध्ये तुम्ही आला. वेबसाईट डेव्हलपमेंट हा तुमचा बस एक काय म्हणतो आपण, तुमचं फक्त एक स्किल आहे जे तुमच्याकडे आहे. ह्यालाच तुम्ही जर ऍज अ करिअर म्हणून परस्यू करायचं असेल तुम्ही करू शकता. हो सर. ठीक आहे. इट डिपेंड्स ऑन यू अँड युअर चॉईस वेअर यू वॉन्ट टू ग्रो युअर करिअर. इफ यू वॉन्ट टू बिकम अ वेबसाईट डेव्हलपर यू कॅन डू दॅट. हा सर, असं जेव्हा म्हणतो तेव्हा मग त्या म्हणजे त्या वेबसाईट डेव्हलपमेंटच्या रोलसाठी मग फक्त मग तुम्हाला वर्डप्रेस येणं गरजेचं आहे का, ऍक्च्युअल HTML कोडिंग वगैरे तसं येणं गरजेचं आहे? मग कसं आहे की इनिशियल लेवलला तुम्हाला फक्त वर्डप्रेस आलं, तुम्ही कुठेतरी जॉब घेतला आणि तिथून तुम्हाला एक्सपिरियन्स, ज्यावेळेस 3-4 वर्षाचा एक्सपिरियन्स येईल त्यावेळेस तुम्हाला नवीन नवीन टेक्नॉलॉजीज त्या डेव्हलपमेंट मधल्या पण तुम्ही शिकू शकता. जर तुम्हाला डेव्हलपमेंट मध्ये जायचंय ऍज अ डिजिटल मार्केटर मध्ये पण तुम्ही आता आहे इनिशियल लेवलला, तुम्हाला वर्डप्रेस मधनं फक्त लँडिंग पेज कसं क्रिएशन करायचं इथून तुम्ही सुरुवात करताय. पण ज्यावेळेस तुमच्याकडे 3-4-5 वर्षाचा एक्सपिरियन्स येईल त्यावेळेस तुम्ही एक फनेल क्रिएशन, ह्या तुमचे जे पेजेस तुम्ही वेबसाईट वरती करताय त्या पेजेसला तुम्ही ऍप्लिकेशनशी कनेक्ट, ज्याच्यामध्ये ASO पण येतं, ऍप स्टोअर ऑप्टिमायझेशन, ज्याच्यामध्ये SEO येतं, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, ह्याच्या एक नेक्स्ट लेवलला पण काही गोष्टी आहेत त्या पण तुम्ही म्हणजे डिजिटल मार्केटर त्या पद्धतीने शिकतो. आणि सपोज डेव्हलपर आहे तर तो त्याच्या पद्धतीने डेव्हलपमेंटच्या जे टेक्नॉलॉजी वगैरे त्या पद्धतीने शिकतो. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, ह्यांना कंबाईन करू नका. ठीक आहे. कोर वेबसाईट डेव्हलपर ही फील्ड वेगळी आहे आणि डिजिटल मार्केटर ही फील्ड वेगळी आहे. तुम्ही सगळे स्टुडंट डिजिटल मार्केटरचे आहात. सो डिजिटल मार्केटरला वेबसाईट डेव्हलपमेंटची आयडिया असणे महत्वाचे आहे. ही रिक्वायरमेंट आहे फक्त. ओके सर, जेव्हा म्हणजे एखाद्या हे ऍक्च्युअल जेव्हा काम येईल तेव्हा मग ते वेबसाईट सगळी डेव्हलप करून देतील आणि बघ मायनर जे चेंजेस आहेत किंवा त्याचं बेसिक नॉलेज, कंटेंट अपडेट करायचे, रिमूव्ह करायचे, ऍड करायचे ते फक्त डिजिटल मार्केटर करेल असं का? करेक्ट. ज्याच्यामध्ये फॉर्म क्रिएशन येतो, तुम्हाला फॉर्म क्रिएट करता आला पाहिजे, तुम्हाला पेज क्रिएट करता आलं पाहिजे, तुम्हाला मेनू मध्ये चेंज करता आला पाहिजे, कॉन्टेंट अपडेट डिलीट करता आलं पाहिजे, नवीन पोस्ट क्रिएट करता आली पाहिजे, डिलीट करता आली पाहिजे, मॅनेज करता आली पाहिजे. ओके, ह्या काही ठराविक गोष्टी आहेत ज्या आता बेसिक लेवलला आहेत. ओके, ठीक आहे. सो मूव्हिंग फॉरवर्ड. ओके, आता हे एक पेज आहे जे आपण बनवत होतो. ओके, ह्याला आपण आता एक प्रॉपर पेज बनवूया. जसं की आपण काय म्हणलं की सर येस, आता तुम्ही आपलं जे हे लेक्चर म्हणजे चालू आहे त्याच्यात आम्ही ह्याचं बेसिक पासून तुम्ही जे शिकवलं आम्हाला की एक डोमेन घ्यायचं, एक सर्व्हर घ्यायचं, मग त्या कनेक्टिव्हिटी पासून तर हे पेज बनवण्यापर्यंत आम्ही करू शकतो ना? पण हो, करू शकतो ना. म्हणजे एवढा तर रोल आमचा येईल ना डिजिटल मार्केटर म्हणून?
येस येस, त्याच्यामध्ये पण मी काल एक सांगितलं होतं बघा. काल काय सांगितलं होतं की सपोज क्लायंट तुमच्याकडे आला आणि तो म्हणला की मला वेबसाईट बनवायची आहे, तर वेबसाईट बनवणे हा तुमचं काम नाही. क्लायंट तुमच्याकडे असा आला पाहिजे की तो तुम्हाला म्हणेल की मला वेबसाईट ऑप्टिमाइज करायची. लक्षात घ्या, ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. वेबसाईट क्रिएशन इज अ डिफरंट पार्ट, वेबसाईट ऑप्टिमायझेशन इज द डिफरंट पार्ट. आता ज्या गोष्टी मी तुम्हाला इनिशियली म्हणजे कालच्या लेक्चरमध्ये आणि आता ओव्हरव्ह्यू मध्ये जे सांगितलं, होस्टिंग, डोमेन, ते कनेक्ट करायचं, हा तुमचा पार्ट नाहीये. जर तुम्ही कंपनीमध्ये काम करायला गेला तर तुम्हाला ह्या गोष्टी कोणीही सांगणार नाही. किंवा तुम्ही सपोज प्रोजेक्ट घेताय, समोरचा क्लायंट तुम्हाला म्हणला की मला वेबसाईट डेव्हलपमेंट करायची आणि डिजिटल मार्केटिंग करायचे, सो तुम्हाला दोघांचे चार्जेस त्यांना लावायचे. डेव्हलपमेंटचे चार्जेस वेगळे आणि डिजिटल मार्केटिंगचे चार्जेस वेगळे, हे कंबाईन होत नाही. ठीक आहे, तुम्ही डिजिटल मार्केटर आहात म्हणजे तुम्ही पेज ऑप्टिमायझेशन करणे, कॉन्टेंट रायटिंग तुमच्यामध्ये येऊ शकतं, त्याचा काही विषय नाही. कॉन्टेंट रायटिंग येऊ शकतं, लीड जनरेशन येऊ शकतं, पेज ऑप्टिमायझेशन, रँकिंग, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ह्याच्यामध्ये फील्डमध्ये येतात. सपोज जर क्लायंट तुमच्याकडे आला, म्हणला मला वेबसाईट बनवायची आणि तिला रँक करायची, तर ह्या दोन गोष्टी आल्यात. हा एक प्रोजेक्ट नाहीये, हे दोन प्रोजेक्ट आहेत. इनिशियल लेवलला कोणत्याही डिजिटल मार्केटरचा हे थोडीशी गफलत होते त्याला अंडरस्टँड करायला. तो 5-10 हजार किंवा मध्येच तो ह्या दोन्ही गोष्टी करायला तयार होतो आणि त्याच्यानंतर त्याला ह्या गोष्टी समजतात की हे काम तर वेगळं आहे आणि आपलं रिझल्टचं काम वेगळं आहे. डिजिटल मार्केटरचं काम आहे रिझल्ट आणणे, ओके, आणि वेबसाईट डेव्हलपरचं काम आहे की डेव्हलपमेंट करणे. क्लायंट तुमच्याकडे असा आला की मला वेबसाईट डेव्हलप करायची, तर तुमच्यासोबत एक डेव्हलपर असला पाहिजे किंवा क्लायंटचा डेव्हलपर असला पाहिजे. तुम्ही त्याच्याकडून त्या गोष्टी इन्स्टॉलेशन प्रॉपर करून घ्या सगळं, आणि त्याच्यानंतर ऑप्टिमायझेशनचा पार्टवरती तुम्ही काम करायचं असते. तुमचे जे चार्जेस राहतात किंवा तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करणार, तुमचा रोल जो राहणार तो ऑप्टिमायझेशन पासून सुरू होतो. ओके, आणि सपोज जर तुम्हाला नॉलेज आलं आणि नॉलेज आल्यानंतर पण तुम्ही असं नाही की तुम्ही ते करायचंच नाही, तुम्हाला जर नॉलेज आलं, इंटरेस्ट असेल, तर तुम्ही ते पण गोष्टी करू शकता. बट कीप दिस टू थिंग्स सेपरेट. यू हॅव टू चार्ज फॉर बोथ थिंग्स. डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला वेगळं चार्ज करायचंय आणि डिजिटल मार्केटिंगसाठी तुम्हाला वेगळं चार्ज करायचंय. दोन्ही गोष्टी करतो 10,000 होईल असं तुम्ही कधीच क्लायंटला बोलू नका. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स पण आहे आणि इंडस्ट्रीमध्ये हे अशा खूप गोष्टी चालतात. डेव्हलपमेंटचे चार्जेस तुम्हाला वेगळे घ्यायचेत आणि ऑप्टिमायझेशनचे चार्ज तुम्हाला वेगळे घ्यायचेत. प्लस डेव्हलपमेंटची टाइमलाईन्स वेगळी राहते आणि ऑप्टिमायझेशनची टाइमलाईन्स पण वेगळी राहतात. ह्या पण तुम्हाला गोष्टी समजल्या पाहिजेत. त्या पण तुम्ही क्लायंटला प्रॉपर जेव्हा तुम्ही MOM साईन वगैरे करचाल क्लायंट सोबत, तेव्हा त्याच्यामध्ये त्या गोष्टी तुम्ही क्लिअर करून घ्या. ओके, क्लिअर आहे? आय होप क्लिअर आहे. हॅलो, येस सर. येस सर, येस सर. ओके, येस. ओके, हो सर. ओके. सो बिकम अ अँकर. एक आपण जसं की पुणे न्यूज आहे तर आपण अँकर साठी एक लँडिंग पेज बनवतोय. ठीक आहे, आपल्या लँडिंग पेज वरती सपोज एखादी इमेज येणार असेल तर आपण एक अँकरची डमी इमेज घेऊयात. इमेजेस घेण्यासाठी कोणती साईट वापरणार, कोणी सांगू शकतं का? फ्रीपिक. येस, फ्रीपिक वापरा. ह्याच्यावरच्या ज्या इमेजेस आहेत ते तुम्हाला लायसन फ्री वाले इमेजेस आहेत. तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही ह्या इमेजेस वापरताना. ओके, अँकरचे आपण एक काही इमेज घेऊया त्याच्यावरून. एक पॉइंट कहना था. हाँ बोलिए ना. अभी आप जो वर्डप्रेस में फ्रेश पेज बनाए ना, स्टार्ट से बिल्कुल बनाए, मतलब अभी तो जो बना हुआ उसको आप एडिट कर रहे हैं ना? नहीं, ये फ्रेश से बनाएंगे तो कल हमने ही बनाया हुआ है पेज. हाँ नहीं बराबर है, लेकिन एक बार रिवाइज हो जाएगा फिर से बनाएंगे. अच्छा ठीक है. तो क्या करते हैं, बाकी लोगों को भी बहुत इजी हो जाएगा. अभी बहुत सारे जो क्वेश्चंस आ रहे हैं ना उनको समझ में नहीं आया, मुझे लग रहा है.
ओके ओके ओके, तो आप मेरे को भी रिवाइज हो जाएगा, कोई बात नहीं। ठीक है। इसको हम क्या करते हैं, इस पेज को डिलीट करते फिर से पेज बनाते हैं, ठीक है। ये वाला हम पेज बना रहे थे, इसको मैं ट्रैश में डालता हूँ, ओके। और यहाँ पर मैं नया पेज बनाने के लिए लेता हूँ, ठीक है। वेरी सिंपल, ओके। बिकम अ एंकर। तो एंकर का हमें एक इमेज चाहिए, तो ये वाला अच्छा लग रहा है। स्मॉल साइज का ही लेते हैं। ओके, डेवलपमेंट करते वक्त आपका इमेज का नाम सही से होना चाहिए, इसके ऊपर आप ध्यान रखना। इमेज का नाम नंबर्स में नहीं होना चाहिए। ये डिजिटल मार्केटिंग के रिलेटेड थिंग है, ठीक है। मान लो आपको किसी डेवलपर के साथ काम करना हो, तो आपको ये चीज उससे बनवा के लेनी है कि जो भी इमेज अपलोड करोगे उसको अच्छे से नाम देना, उसको नाम नंबर्स में नहीं होना चाहिए। तो ये आपको उससे ये बात करके लेना चाहिए, ठीक है। तो ये इमेज ऐड किया हमने, बिकम एंकर यहाँ पे टाइप किया, ओके। अब यहाँ पर हम थोड़ा सा स्पेस देते हैं, ठीक है, ओके। अब मुझे क्या करना है, यहाँ पर एक 2 कॉलम बनाना है। राइट साइड में आएगा मेरा फॉर्म और लेफ्ट साइड में आएगा थोड़ा सा कंटेंट आएगा, ठीक है। तो यहाँ पर मैं कॉलम लेता हूँ, 2 कॉलम वाला, ठीक है। 50-50 वाला कॉलम लेता हूँ। तो हाइड कर सकते हैं, जो नीचे लिख रहा है ना काला, ये जो विंडो है ना, हाँ हाइड होता है। क्या करता हूँ, सबसे पहले मैं थोड़ा, ओके। ओके, तो यहाँ पर स्पेस ऐड किया, कॉलम आ गया। अब इसको क्या है ना, ये थोड़ा सा मेरे से गलत हो गया। हमें थोड़ा सा कॉलम 50-50 नहीं, ये वाला हम ले सकते हैं, 66-33, ओके। सो यहाँ पर हम कंटेंट डालना है, यानी कि यहाँ पर आप पैराग्राफ ले सकते हो, ठीक है। तो पैराग्राफ लिया, और जैसे कि यहाँ पर देखते हैं हम, चैट जीपीटी है क्या, ओके है यहाँ पर। राइट कंटेंट फॉर इंट्रोडक्शन ऑफ एंकर जॉब। जो अगर आपको एंकर बनना है, want anchor for our company, पुणे न्यूज। पुणे क्या वेबसाइट का नाम है हमारा? आपले पुणे न्यूज। ना, ओके।
ओके, सो ये लाइन हमें मिल गई। जनरली मैं एआई से जनरेट किया हुआ कंटेंट रिकमेंडेड नहीं करता, लेकिन अभी आपको बस सिखाने के लिए मैं ये वाला कंटेंट यूज कर रहा हूँ। कंटेंट शुड बी हँड रिटन। का रिकमेंड करत नाही तुम्ही? कारण कसं आहे माहितीये का, की तुम्ही तुमचा जो जॉब आहे तो डिजिटल मार्केटरचा आहे, आणि गुगलचा काय विषय आहे की गुगल एआय रिटर्न कॉन्टेंट डिटेक्ट करतो। एआय रिटर्नच्या कॉन्टेंट पेक्षा हँड रिटर्न जो कॉन्टेंट आहे, ह्युमन रिटर्न जो कॉन्टेंट आहे, त्याला गुगल कधी पण प्रेफरन्स देतो। तर पण ग्रॅमॅटिकली पण मग तुम्ही तेवढे स्ट्रॉंग वगैरे पाहिजे ना, जर साईटवर तुम्ही तुमच्या मनाने लिहिणार असेल तर। सी आता कॉन्टेंट तुम्हाला तुमचा क्लायंट प्रोव्हाइड करेल, कॉन्टेंट रायटर देईल, किंवा तुम्ही लिहाल। तर डिजिटल मार्केटरला कॉन्टेंट रायटिंग पण जमली पाहिजे, एक रिक्वायरमेंट राहतेच ना। कॉन्टेंट रायटिंग पण तुम्हाला आलीच पाहिजे, मॅन्डेटरी नाहीये, तुम्ही कॉन्टेंट मॅनेज करू शकता। बट जेव्हा तुम्ही एका कंपनीमध्ये वगैरे काम करता त्यावेळेस तुम्हाला कॉन्टेंट रायटरनं जरी दिलेला कॉन्टेंट असेल ना, तरी तुम्ही डायरेक्ट म्हणजे जसं आहे तसा तुम्ही पास ऑन नाही करू शकत पुढे, तुम्हाला त्याच्यामध्ये तर म्हणजे तो रोल वेगळा असतं का कंटेंट रायटरचा? म्हणजे जॉब रोल वेगळा आहे का? डिपेंड्स ऑन कंपनी। काही कंपनीमध्ये कॉन्टेंट रायटर्स सेपरेट असतात, काही कंपनीमध्ये डिजिटल मार्केटरलाच लिहायला लावतात, काही कंपनीमध्ये म्हणजे रायटर्स म्हणजे टेलिकॉलर्स वगैरे असतात ते सुद्धा लिहितात कॉन्टेंट, डिपेंड्स ऑन कंपनी। ओके, इथे येईल आपला फॉर्म। ओके, फॉर्म आपण नंतर ऍड करूया, आता इथं मी थोडा अजून एक स्पेस टाकतो। ओके, स्पेस टाकल्यानंतर आपण आता सीटीए बटन ऍड करायचंय। सीटीए आहे का याच्यामध्ये? कॉल टू ऍक्शन नाही, आपल्याला कॉल टू ऍक्शन करावं लागेल तयार। हा आहे ना, सिंपल कॉल टू ऍक्शन आहे बघा इथे, स्केड्यूल अ व्हिजिट। त्याला थोडस आपल्याला एडिट करावं लागेल। ओके, गेट इन टचच्या इथं गेट इन टच मध्ये ओपन इंटरव्यू अभी चालू है। ओके, स्केड्यूल विजिट ऐवजी बुक युअर इंटरव्यू। सर म्हणजे इंटरव्ह्यूचं स्लॉट बुकिंगचं आपण हे कॉल करतो का? कॉल बटन हे काय आता अँकर आहे, बिकम अन अँकर बना। आता कोणासाठी तर पुणेसाठी, मग इथं वेलकम टू एक्साइटिंग वर्ल्ड ऑफ आपले न्यूज पुणे, ह्याच्यासाठी जे काही लोक आहेत अँकर त्यांच्यापर्यंत आपण पोहोचतोय आणि त्यांचा इंटरव्ह्यूची आपण लीड जनरेट करतोय। आलं का लक्षात? आलं का? हॅलो, समजलं का? हा समजलं ना सर, फक्त ते दिसणार कसं ते आम्हाला बघायचं म्हणजे पुढे। दाखवतो ना, एक मिनिट। ओके, इथं स्पेस टाकला। ओके, आता ह्याच्या खाली आपण सीटीच्या खाली आपण अजून थोडासा कॉन्टेंट लिहूयात। त्याच्यामध्ये आपण एक हॉरिझॉन्टल लाईन लिहूया आधी। लाईन्स म्हणजे सेपरेटर आपला राहील वाईड वाला, वाईड लाईन सेपरेटर राहील इथे। वाईड लाईन नको, छोटाच ठेवूया। ओके, ठीक आहे, इथपर्यंत झालं आपलं। आता इथे एक फॉर्म येणार आहे, तो फॉर्म आपल्याला करायचा आहे। ठीक आहे, ह्याला मी सेव्ह ड्राफ्ट करतो आधी। आता
तुम्ही सर हे पण डिजिटल प्रत्येक वेळेस मार्केटर करतो काय? काय म्हणता? हे आपण करतोय ते पण सगळं डिजिटल मार्केटर करणार की वेबसाईट डेव्हलपर करणार? हे वेबसाईट डेव्हलपर करणार ना? वेबसाईट डेव्हलपर वेबसाईट बनवतो, पण एकदा का वेबसाईट बनली त्याच्यानंतर तुम्हाला कंपनीनं रिक्वायरमेंट दिली की लँडिंग पेज बनवायचं आहे, तर ते लँडिंग पेज तुम्हाला बनवता आलं पाहिजे. शक्यतो सर म्हणजे डेव्हलपर एकदा हँड आउट करून देतो आणि बाकीचं मग तुम्ही तुमचं काय चेंजेस करायचे ते डिजिटल मार्केटर करेल असं ना? येस, डिपेंड्स. अगेन डिपेंड्स ऑन कंपनी. काही कंपनीमध्ये डेव्हलपर अजून पण असतात ना, म्हणजे एकदा का वेबसाईट डेव्हलप झाली तरी पण डेव्हलपरचे कामं चालूच असतात. त्यावेळेस तुम्हाला डेव्हलपर मिळतो. डेव्हलपर मिळाला की तुम्ही हे जी सगळी कामं आहेत ना ती तुम्ही डेव्हलपरकडनं करून घेऊ शकता. ठीक आहे. काही कंपनीमध्ये डेव्हलपर नसतो, वेंडर्स असतात की थर्ड पार्टीकडनं करून घ्यायचे असतात, त्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकता. काही कंपनीमध्ये पेजेस ऑलरेडी बनवलेले असतात, त्याचे टेम्पलेट्स तुम्हाला कॉपी पेस्ट करायचे असतात, ते कॉपी पेस्ट करून तसं बनवायचं. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा रोल असतो. तुम्हाला माहिती असणं का गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी? कारण की काय होतं की सपोज आता माझी कंपनी सपोज NMD प्रायव्हेट लिमिटेड आहे. आता NMD प्रायव्हेट लिमिटेडकडे एक प्रोजेक्ट आला, त्या प्रोजेक्टचं डिजिटल मार्केटिंग तुम्ही करताय आणि त्याच्यावरती मला लँडिंग पेज बनवायचं आहे, पण NMD कडे आता डेव्हलपर नाहीये. मग आपण काय केलं, आपण एक वेंडर हायर केला, वेंडरला आपला प्रोजेक्ट दिला, तुम्ही तो प्रोजेक्ट लीड करताय आणि समोरचा डेव्हलपर मला एका तासाला 5,000 रुपये चार्ज करतोय. ठीक आहे. मग मी त्याला लँडिंग पेजचं काम दिलं, तो मला म्हणला 7 तास लागले. आता मी तर ओनर आहे, मी एवढ्या डिटेल गोष्टीमध्ये जात नाही, पण तिथं तुमचा रोल येतो ना. नाही हे काम 7 तासाचं नाहीये, हे 1.5 तासाचं काम आहे. सो तिथं तुम्ही कंपनीचे नाही म्हणलं तर 7-5 35,000चं काम तुम्ही 7 म्हणजे एक 20-30,000 रुपये तुम्ही कंपनीचे वाचवताय. त्यासाठी NMD प्रायव्हेट लिमिटेड तुम्हाला हायर केलेलं असतंय. येते का लक्षात मी काय म्हणतोय ते? सिनारिओ लक्षात येतोय का? हॅलो. हा सर समजलं. हा. सो इथे तुमचा रोल येतो. तुम्हाला पण जर माहित नाही आणि तुमच्या ओनरला पण माहित नाही आणि तुम्ही वेंडरला काम दिलं, सो हु विल बी द रिस्पॉन्सिबल ऑफ दोज थिंग? त्यामुळे डिजिटल मार्केटरला हे माहिती असणं गरजेचं आहे. इथं जर तुम्ही कंपनीचे पैसे वाचवले तर ते तुमचे KRA KPI जे असतात ना त्याच्यामध्ये तुमची ती त्या गोष्टी सगळ्या मेन्शन केल्या जातात कंपनीजमध्ये. मग सर हे करून आपण द्यायचं का डेव्हलपरकडे पुढचं काहीतरी करायला, ते जे आपले डिजिटल मार्केटिंग मध्ये नाही ते? हा. सपोज काही कंपनीमध्ये सपोज आता इंटरव्ह्यू देतोय, सपोज म्हणजे आपण कंपनीज पण शोधताना ह्या गोष्टी बघतो ना की कशी कंपनी पाहिजे, काय पाहिजे. आता मी ऍज अ डिजिटल मार्केटर किंवा मार्केटिंग मॅनेजर मी कशी कंपनी शोधतो की जिथं पूर्ण चेन आहे, प्रॉपर चेन आहे वर्किंगची. त्या चेन मध्ये तशी चेन कंपनीमध्ये असेल तर मला चालते. मी अशी कंपनी नाही बघत की मोठा ब्रँडच पाहिजे, हे पाहिजे. मला कंपनी छोटी असली, आपल्याला जेवढं पॅकेज आहे तेवढं देत असली आणि प्रॉपर चेन असते तर ती कंपनी आपण जॉईन करायची असते. येते का लक्षात? ही जॉब कंपनी जॉईन करण्यावरती पण ह्या गोष्टी अवलंबून आहेत सगळ्या. स्मॉल स्केल कंपनी जॉईन केली तर ह्या सगळ्या गोष्टी मॅक्सिमम तुम्हाला करायला लागतात, ज्याच्यातून तुम्हाला नॉलेज खूप येतं. मोठ्या कंपनीत गेल्यानंतर डायरेक्ट तुम्ही असिस्टंट मॅनेजर, टीम लीड वगैरे अशा पोझिशन्स तुम्हाला मिळतात का, तर तुम्हाला नॉलेज खूप आहे. आता मी जेव्हा माझं डिजिटल मार्केटिंगचं करिअर सुरू केलं होतं तेव्हा मी जॉईन झालतो ॲज अ डिजिटल मार्केटर, बट मला वेबसाईट डेव्हलपमेंटची कामं येत होती. मी टोटल पहिल्या 1-1.5 वर्षामध्ये तर 100-150 वेबसाईट बनवलेल्या होत्या. ठीक आहे. सो इट डिपेंड्स ऑन कंपनी. तुम्ही कोणत्या कंपनीत काम करताय, काय तुमचा रोल काय आहे, तिथल्या रिक्वायरमेंट्स काय आहेत. कंपनीची जी रिक्वायरमेंट आहे, जिथं कंपनीच्या कामामध्ये गॅप आहे तो तुम्हाला फिलअप करायचा असतो. मार्केटिंग डेव्हलपमेंट, मार्केटिंग प्रोडक्शन आणि सेल्स ह्या 3 गोष्टी असतात. ह्याच्यामधला गॅप तुम्हाला फिलअप करायचा असतो. ओके सर. ठीक आहे. ओके. सो आपलं हा बुक युअर इंटरव्ह्यू झालं, कॉन्टॅक्टच झालं आणि इथे एक थोडासा अजून एक आपण कॉन्टेंट टाकूयात लास्टला. सर अरुण सर के लिए हिंदी में ले लो. हाँ तो
हिंदी में प्रॉब्लम नहीं ज्यादा चलेगा। आप बेसिक कॉन्सेप्ट आपने कल एक्सप्लेन किया था ना, तो उससे मुझे आइडिया लग रहा है। तो आप बना रहे हो तो मेरा रिवाइज हो रहा है। ठीक है। किसी को हिंदी में दिक्कत है तो उनको आप मराठी में समझाओ। मुझे दिक्कत आएगी तो मैं पूछूंगा। ठीक है, बिंदास पूछिए। हाँ, यस, ठीक है, ओके। तो यहाँ पर हम और एक पैराग्राफ ऐड करते हैं जो हमारी कंपनी के बारे में अगेन बात करता हो ऐसा। ठीक है, तो जैसे कि ये वाला पैराग्राफ है। ओके, सेव ड्राफ्ट। ओके, यहाँ पर हमें और एक चीज करनी होगी अगर विजेट्स हटाने हैं तो। यहाँ पर कुछ विजेट्स बनाए हुए हैं, तो इनको हमें अभी क्या है ना, ये राइट साइड में वेबसाइट पर विजेट्स बनाए हुए हैं, तो इसमें इसको हटाने के बाद फिर से बनाना पड़ेगा। वो सीन है अभी। प्राइमरी विजेट्स सर हे उद्या बघायचं का? हॅलो, ना भूक लागली म्हणून। नाही सर, कंटिन्यू करा. नाही थांबा जरा, आता हे आपलं संपत आलेलंच आहे। हो हो, असं लेक्चर मधनं सोडल्यावरती कसं व्हायचं मग? ठीक आहे, रिव्ह्यू बघूयात। इथपर्यंत सगळ्यांना समजलं ना? कोणाला काय डाऊट आहे का? नाही. ओके, डीएनएस वगैरे ते जरा परत घ्या, त्यावेळी काय नव्हते मी काय नव्हते? स्टार्टिंगचं ते डीएनएस वगैरे होस्टिंजर वरच। हा, ते घेऊयात आपण परत। ते उद्याच्या लेक्चरला मी परत ते रिव्हिजन करतो परत। ठीक आहे, ते सरांनी एक लेक्चर अपडेट केले ना हा, युट्यूबला, त्यावर बघून घ्या। ते फर्स्ट लेक्चर आहे का? हो, कालच अपलोड केलंय, ते चेक करा सगळे। ओके ओके सर, आणि रोजची टायमिंग काय आहे लेक्चरची? हीच आहे का? हा, जनरली हेच राहील टायमिंग, कारण की मी वर्किंग आहे ना, सो आपलं लेक्चर जर सपोज झाले तर लेट नाईटच लेक्चर्स राहतील, कारण मी दिवसभर थोडा बिझी राहतो। आणि संडेला जर झाले तर संडेला मग आपण एखादं मॉर्निंग किंवा इव्हिनिंग मध्ये घेऊ शकतो। सर मग तसं ग्रुपवर टाका, म्हणजे आम्ही जॉईन होतो। हो सर, तसे टाकतील ना, तुम्हाला सांगतील, नोटिफाय करतील। ठीक आहे, ओके। तो हे बघा, आता हे पेज आपलं जे आहे ते पेज आपलं तयार झालेलं आहे। ह्याच्यामध्ये इमेज आहे, अँकर, परत इथं आपण कॉन्टेंट टाकला, इथं सीटे बटन टाकलेलं आहे, टेक्स्ट टाकलेला आहे। ठीक आहे, आता इथं आपल्याला एक फॉर्म आणायचा आहे, म्हणजे आपलं पेज जे आहे ते कम्प्लीट होईल। फॉर्म कसा क्रिएट करायचं सांगितलं सर, आणि ते लेफ्ट साइडला आहे ते सगळं। हा, आता हे जे आहे ना, हे राईट साइडला जे आहे ह्या गोष्टी, ह्या सगळ्या विजेट मधून कॉल केलेले आहेत। ऍक्च्युअली हे जे बनवताना आहे ना, सगळ्या पेजेस वरती तो विजेट आहे, त्यामुळे मी तो काढत नाहीये आता। आपण काढू सर, मग ते विजेट टाकायचं कसं, ते कसं आम्हाला समजणार? विजेट सेक्शन मध्ये सांगितलं ना तुम्हाला, हे तर अपीअरन्स मध्ये विजेट मधनं त्यांनी प्रायमरी विजेट सेट केलेलं आहे, हिथून टाकायचं अपीअरन्स मधून, विजेट मधून। सर, एखादं एक्झाम्पल? ओके, ठीक आहे, बघा प्रायमरी विजेट मध्ये आलो आपण। इथपर्यंत माहिती आहे, समजलं इथपर्यंत?
समजलं सर. हा फक्त आता ते जे इंटरव्ह्यूचं कॉन्टॅक्ट लिहिलंय ना तो पेज पुढे ओपन कसं होईल ते नाही कळलं. हा ठीक आहे. आता इथून तुम्ही ऍड ब्लॉक करा आणि इथून तुम्ही विजेट मध्ये एखादा पॅराग्राफ टाकायचा आहे. तर सपोज आपण टेस्ट म्हणून टाकू एखादा पॅराग्राफ, पब्लिश म्हणतो. आता हे कुठे झिप न्यूज वगैरे तुम्हाला इथं ते दिसून येईल. झिप न्यूजच्या खाली टेस्ट आलेला आहे. एक मिनिट इथे बघूयात. सर एक प्लेन पेज घेऊन नाही करू शकत का आपण? सगळं चढगचढ दिसतंय सगळं. नाही, आता हे बघा ना, हेडर जो आहे ना, हेडर तो बाय डिफॉल्ट तुमचा जो वेबसाईटचा असतो तो हेडर तो घेणार. इथे फक्त विजेटचा विषय आहे. तो विजेटचा विषय आपण तो पण काढू शकतो. तर त्याच्यामध्ये कसं आहे माहितीये का, काढणं अवघड नाही. तुम्हाला दाखवतो मी काढून दे. फक्त काय होईल, तुम्ही परत कन्फ्युज होताल. मी तुम्हाला जर अजून डीप मध्ये जाऊन दाखवलं ना, तुम्ही फक्त कन्फ्युज होताल. तुम्ही कन्फ्युज होऊ नये म्हणून मी तुम्हाला ते दाखवत नाही. ओके, सो हे बघा. अरे गेला विजेट? हो गेलं. राईट साईडचा हा काढू शकतो आपण. पण मी आता तो म्हणजे वेबसाईट मधनं पूर्णपणे काढलेला नाहीये. तुम्हाला फक्त मी दाखवलं की आपण तेही करू शकतो. ते नाही करता येत वगैरे किंवा होत नाही वगैरे असं काही नाही. आपण ते काढू शकतो. फक्त मी तुम्हाला इथं तो असं म्हणजे लाईव्ह मध्ये केलेला नाहीये, काढलेला नाही. विजेट असू दे, विजेट आपल्याला काही प्रॉब्लेम देत नाही. आपलं पेज तयार झालेलं आहे. आपल्याला फॉर्म इथे ऍड करायचा है. तो एक मेरा क्वेश्चन है. हाँ यस, मेरा एक क्वेश्चन था, जो राइट साइड का जो कॉलम था, हाँ वो वेजेट में आता है, करेक्ट ना? हाँ तो करेक्ट. वो मतलब वो स्पेस उसका एलोकेटेड रहता है क्या? कभी हाइड कर सकते हैं, कभी सो लगा सकते हैं? हाँ हाँ, वो उसका स्पेस अलोकेटेड रहता है. उस स्पेस को आप मैनेज भी कर सकते हो. जैसे कि ये क्या रहता है, इसका एक स्ट्रक्चर रहता है. ये देखो, ये 33/66 का पेज है. अभी जो बनाया हुआ है ना पूरा पेज 33/66 का पेज है. तो आप उसको कम ज्यादा भी कर सकते हो. 25/75 भी कर सकते हो. 50/50. अच्छा, ये जो पेज था, पूरे पेज को था, उसमें 33 और 66 का आपने बना दिया ब्लॉक, करेक्ट, राइट ना? और अगर हमको लेफ्ट में भी रखना है तो हमें उसके हिसाब से 33 या 33 रखेंगे, या थोड़ा कम या ज्यादा रखेंगे? करेक्ट. ओके, तो स्टार्टिंग में डिसाइड करना पड़ेगा, बीच में ऐड नहीं कर सकते ना? हाँ, ये डेवलपमेंट के टाइम होता है. अभी इसका जो डेवलपमेंट हुआ इस वेबसाइट का, इसका 33/66 का हुआ है. ठीक है. मैं अभी आप हाँ बोलिए. मैं कह रहा था कि इसमें जो राइट साइड के जो कॉलम है वो अप डाउन अलग हो रहे हैं, और जो बीच का है वो अप डाउन अलग हो रहा है. हाँ, उन दोनों का जो स्क्रोलिंग इफेक्ट है ना वो अलग अलग है. आप तो ये कैसे देते हैं? देते हैं? वो बाय डिफॉल्ट वर्डप्रेस में सेट रहता है. जैसे कि आप अच्छा, मान लो पेज में कितना भी कंटेंट डालो, टेम्पलेट के हिसाब से है क्या वो? करेक्ट. ओके, वो डिजाइन कर सकते हैं, बस इतना ही है. हाँ, वो बाय कर सकते हैं. यस, स्क्रॉलिंग चेंज भी कर सकते हैं. करेक्ट. बाय डिफॉल्ट वर्डप्रेस में वो जो स्टैंडर्ड स्क्रोलिंग रहता है ना, वो उन्होंने सेट करके दिया होता है. अगर आपको आपके क्लाइंट के रिक्वायरमेंट के अनुसार चेंज करवाना हो तो वो आप डेवलपर से कर सकते हैं. ये डेवलपमेंट का काम है ये. हाँ, ठीक है. क्योंकि वो कोडिंग से होगा. इसके पीछे जो फाइल्स रहती है ना, PHP वाली फाइल्स, उसमें से ये कंप्लीट हो जाएगा. ठीक है. तो कल हमने यहाँ पर एक फॉर्म बनाया था, लेक्चर फॉर्म, हम उसको यूज करते हैं आज. ओके सर, हे आपण एडिट करणार ना, हाँ तर वेबसाईट डेव्हलपर आपल्याला एक्सेस देतो काय? हो, तिथे लॉग इन डिटेल्स वगैरे वेबसाईट डेव्हलपर देतो किंवा ओनर देतो तुम्हाला. ओनर एडिट करू शकतोय ना परत आपण? हो, करू शकतो. एक्सेस कसं देतात आणि कसं एक्सेप्ट करायचं ते पण सांगा. नाही ऍक्सेप्ट नाही. तुम्हाला लॉग इन URL देतो, युजर नेम देतो आणि पासवर्ड देतो.
ऍक्सेप्ट करू शकतोय काय? हा, लॉग इन URL, युजर नेम आणि पासवर्ड. ओके. ओके, आपला फॉर्म पण आला इथे. ह्यातनं आता मी आहे का नाही हा स्टुडंटचा मेसेज काढून टाकतो, म्हणजे काय होईल की तुम्हाला जरा ते फॉर्म व्यवस्थित दिसेल. हे लेबल आपण काढून टाकू. काल आपण हा फॉर्म बनवला होता, तोच आपण इथे यूज करतोय. ओके, आणि जे कॉन्टेंट मध्ये होतं ते कॉन्टेंट मधलं जे मी फक्त ते जरा 2-3 वेळा टाकतो इथे, आणि तुम्हाला ते दिसताना व्यवस्थित दिसेल. ओके, अपडेट. ओके, हा फॉर्म आला. आता या फॉर्मला तुम्ही नाव पण देऊ शकता, जसं की शॉर्टकटच्या वरती तुम्हाला इथे सेंटरला देऊ शकता किंवा हेडिंग. कॉन्टॅक्ट नाव. ओके, अपडेट. आता हे थोडस अलाइनमेंट मध्ये हललेलं आहे, त्याला आपण सेंटरला घेऊया. हे दिसताना थोडं व्यवस्थित दिसेल. ते कॉन्टॅक्ट नाव, इथे तुमचा वेलकमचा मेसेज, स्टुडंटचा फॉर्म, कॉल टू ऍक्शन हे. ओके, आणि हे तुमचं बनलेलं आहे लँडिंग पेज. आता ह्याला तुम्ही प्रमोट करू शकता. ह्या URL ला प्रमोट करून काय बॅकलिंकिंग्स वगैरे घ्या, किंवा पेड ऍडव्हर्टाइज करा, किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही ह्याचं मेटा टायटल डिस्क्रिप्शन ते तुम्ही ऍड करू शकता. मेटा टायटल डिस्क्रिप्शन कसं ऍड करायचं माहितीये का? नाही. कोणालाच माहित नाही? हो सर, माहिती आहे. कसं करायचं? ह्याच्यामध्ये ना कोणी सांगू शकते? प्लग इन थ्रू करू शकतो ना सर. येस, त्यासाठी येतं प्लग इन. कोणतं प्लग इन येतं? योस्ट SEO. येस, योस्ट SEO. योस्ट SEO किंवा दुसरं कोणतं? तेच माहिती सर. रँक मॅथ. ओके, ठीक आहे, रँक मॅथ तुम्हाला चांगलं काम करून देईल. फ्रीच्या गोष्टी जास्त आहे त्याच्यामध्ये ॲज कम्पेअर टू योस्ट SEO. दोन्ही प्लगइन चांगले आहेत, पण योस्ट SEO मध्ये पेडचा पार्ट जो आहे तो पेडचा पार्ट योस्ट SEO मध्ये जास्त आहे. रँक मॅथ मध्ये पेडचा पार्ट जो आहे तो कमी आहे. हे मी प्लगइन मध्ये गेलो, ऍड न्यू प्लगइन, तिथं रँक मॅथ SEO टाकलं, इन्स्टॉल करतोय. आता ते प्लगइन इन्स्टॉल होतोय आणि प्लगइन झालेलं आहे इन्स्टॉल्ड. ओके, सो आता टोटल येते ना? काय म्हणतो? आवाज नाही. रँक मॅथ मध्ये म्हटलं अनालिसिस पण येतं ना? हो, अनालिसिस पण येतं. हा, येतो. रँक मॅथ शो का होत नाही इथे? ओके, रँक मॅथ SEO. ओके, सर हे टायटल डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन हे ऑन पेज SEO मध्ये येईल ना?
हो, ऑन पेज एसईओ मध्ये येते. ओके. ओके, रँक मॅथचा काय विषय आहे की हे थोडं कनेक्ट करावं लागतंय, तर तुमचं अकाउंट वगैरे क्रिएट करावं लागेल. बघू बरं स्किप होतंय का. अकाउंट एक क्रिएट करावं लागतं रँक मॅथ वरती. सर रँक मॅथ कशासाठी वापरतात? एसईओ करण्यासाठी. एसईओच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी करण्यासाठी रँक मॅथ वापरतो आपण. एसईओ झालेलं आहे ना तुमचं? नाही. हो सर झाले. वेगवेगळ्या बॅचचे आहे का तुम्ही सगळेजण? हो. हो. अच्छा. ओके, आलं रँक मॅथ. आता इथे टाकायचं तुम्ही स्निपेट मध्ये टाकू शकता. बिकम अँकर. इथं डिस्क्रिप्शन टाकू शकता. इथं बाय डिफॉल्ट त्यानं घेतलेलं आहे थोडंफार. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही एसईओच्या गोष्टी पण ऍड करू शकता. ह्याच्यावरती लीड जनरेट करण्याचं काम करू शकता तुम्ही. आपण याच्यामध्ये होल वेबसाईटला एकदाच रँक मॅथ इन्स्टॉल करून फक्त इन्फॉर्मेशन टाकावं लागेल ना, होल इन्फॉर्मेशन वेबसाईट बद्दल ज्या कीवर्ड वरती आपल्याला रँक करायचं ते. हो बरोबर ना. प्रत्येक पेजला वेगवेगळं टायटल डिस्क्रिप्शन टाकायचं? प्रत्येक पेजला वेगवेगळं असतं ना. कुणी विचारला क्वेश्चन मला? मीच विचारलाय. अच्छा कीर्ती, प्रत्येक पेजला वेगवेगळं असतं ना एसईओ. तुझं एसईओ झालेलं आहे का? झालेलं आहे एसईओ, पण मी प्रॅक्टिकली केलं नाहीये. अच्छा. जर मग प्रत्येक पेज सिलेक्ट करून त्याचं टायटल डिस्क्रिप्शन वगैरे वेगळं टाकायचं का? येस येस, होम पेजला तुझं टायटल डिस्क्रिप्शन वेगळं येतं. अबाउट असलं टायटल डिस्क्रिप्शन वेगळं येतं. परत तुझं लँडिंग पेज, आता जसं आपण एक पेज बनवलं की ज्याच्यावरती आपण अँकर साठी लोकांचे फॉर्म्स फिलअप करून घेणार आहे, तर ते तिथं तुझं वेगळं येणार. तुझं मीडियाचं गॅलरीचं पेज असेल, गॅलरीच्या पेजवरती वेगळं येणार. कॉन्टॅक्टर्सच्या पेजवरती वेगळं येणार. ऍक्च्युअल डिजिटल मार्केटरचं कामच हे असतं ना, हे खूप मोठी कामं असतात आणि ह्याच्यामध्ये खूप गोष्टी असतात. तुमचा एक दिवस जातो त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला डेव्हलपमेंटची एवढी कामं करायचे नसतात किंवा तुम्हाला ती देत पण नाहीत कंपनीची लोक जे आहेत ते. ओके, मग आता तुम्ही आता हे इन्स्टॉल केलं त्याच्यामध्ये तुम्ही पेज आधी सिलेक्ट करून घेतलं का? नाही, आता जे मी इन्स्टॉल केलेलं आहे का नाही, ते सगळ्या पेजेस वरती लागू झालेले. मी आता फक्त रँक मॅथ इन्स्टॉल केलं आणि रँक मॅथ वरती अकाउंट काढलं. म्हणजे अकाउंट स्किप केलं थोडक्यात. पण तिथं मी रँक मॅथ पूर्ण वेबसाईटला कनेक्ट झालं. प्रत्येक पेज वरती तुम्हाला रँक मॅथचं ते टूल दिसणार. आलं का लक्षात? हा, आणि फक्त प्रत्येक पेज वरती मॅन्युअली तुम्हाला टायटल आणि डिस्क्रिप्शन टाकायचं आहे. एकदा दाखवतं का प्रॅक्टिकली कसं? आता कारण मी ते दुसरे सर बोलले ना, ते प्लगइन यूज केलं होतं, पण त्याला टायटल डिस्क्रिप्शनचा व्यवस्थित काही ऑप्शनच येत नव्हतं. ते बाय डिफॉल्ट घ्यायचं आणि नवीन टाकलं का ते येतच नव्हतं. ओके, येस, हा चालेल. ते पण आहे, चांगलं टूल आहे. त्याच्यात पेड गोष्टी असते. आता हे पेज आपलं होतं, ह्याला आपण टायटल डिस्क्रिप्शन टाकलं. ठीक आहे, आता मी तुला काय करतो, मी दुसरं पेज तुला एखादं त्याच्यावरती तुला टायटल डिस्क्रिप्शन टाकून दाखवतो. आता हे अबाउटचं पेज आहे बरोबर? हो. एडिट पेज केलं मी. पेज एडिट केल्यानंतर मी इथं आलो. एकच मिनिट. हा, इथं आलो. इथं ह्या 3 डॉट वरती क्लिक केला. तिथं खाली थोडं खाली आल्यानंतर इथं प्लगइन मध्ये रँक मॅथ दिसते. मग रँक मॅथ वरती क्लिक केली आणि इथं एडिट स्निपेट म्हणलं की इथं टायटल टाक आणि डिस्क्रिप्शन टाक. हो, समजलं का? नव्हतं माहिती मला. हा, प्लगइन एकदाच इन्स्टॉल करायचंय. पण प्रत्येक पेज वरती तुला टायटल, डिस्क्रिप्शन, कीवर्ड्स, बाकीच्या गोष्टी, कीवर्ड डेन्सिटी मेंटेन करायच्या, सगळ्या गोष्टी तुला एसईओच्या केल्या पाहिजेत. बर, ठीक आहे, थँक्यू. ओके,
सो आजच्या लेक्चर मध्ये आपण पेज कसं बनवायचं, एक लँडिंग पेज कसं बनवायचं ते शिकलेलो आहे. हा एक तुम्हाला एक मी स्ट्रक्चर प्रॉपर सांगितलेलं आहे की अशा स्ट्रक्चर मधनं तुम्ही बनवू शकतो. पण ह्याच्यामध्ये अजून डिझायनिंगचा पार्ट येतो, CSS किंवा काय काय गोष्टी येतात ज्या तुम्ही म्हणजे त्याला अजून चांगलं सुंदर बनवायचं कसं त्या पेजला, ह्या गोष्टी येतात. ते तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी आर्टिकल्स वाचून किंवा वर्डप्रेसमध्ये डिझायनिंग कसं करतात किंवा डेव्हलपर असेल तर डेव्हलपरकडनं ते घेऊन, ग्राफिक डिझायनर असेल तर ग्राफिक्स डिझायनरकडनं चांगल्या इमेजेस वगैरे घेऊन ह्या पेजला एक तुम्ही फायनल म्हणजे लॉन्च करण्यासारखं तुम्ही ह्या पेजलाच बनवू शकता. सो लँडिंग पेज तुम्हाला जमलं याचा अर्थ तुम्ही आता कोणत्याही पद्धतीचं पेज बनवू शकता. अबाउट असो, होम असो, कॉन्टॅक्ट, गॅलरी, कसलंही पेज असू द्या, टीम मेंबर्स, कोणत्याही पद्धतीचं पेज तुम्ही वेबसाईट डेव्हलपमेंटसाठी बनवू शकता. ओके. सिमिलरली तुम्ही कोणत्याही पद्धतीची पोस्ट बनवू शकता. ब्लॉग पोस्ट असेल किंवा दुसरी कुठली मोठं आर्टिकल रायटिंग असेल ते सुद्धा तुम्ही बनवू शकता. सेम जसं पेज मध्ये आहे तसंच पोस्ट मध्ये तुम्ही करू शकता. ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी लँडिंग पेज, पेज क्रिएशन, पोस्ट क्रिएशन हे आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर केलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण कव्हर करणार जो वरचा मेनू बार आहे का नाही, जो तुम्ही म्हणला तो मेनू कसा आला, काय आला, तो मेनू बार कसा बनवायचा, फुटर कसा बनवायचा आणि त्या विजेट वरती काम, जे विजेट होतं ते त्याच्यावरती काम, मेनू बार मध्ये काम आणि फुटर मध्ये काम, आपण नेक्स्ट लेक्चरला ह्या गोष्टी घेणार आहोत. ओके. कोणाला काही डाऊट आहेत का अजून? हॅलो, कोणाला काही डाऊट आहेत का याच्यामध्ये?